हा ना, झालं का ऑपरेशन? कसं झालं? काय काय सुविधा होती तिथं? हा? सहजासहजी कुठल्याच हॉस्पिटल अशी व्यवस्था होणार नाही अशी होती. सहजासहजी कुठल्याही हॉस्पिटल अशी व्यवस्था होणार नाही अशी व्यवस्था होती. स्वच्छता होती, साफसफाई, स्वच्छता आणि ट्रीटमेंट योग्य अशी. रामकृष्ण. सोय कोणी करून दिली ती? ग्रामपंचायत. सरपंचांनी. हा, आभारी आहे सरपंचांचे, आभारी आहे. सर्वांना जय शिवराय. आपल्या वारुवाडी गावात डिसेंट फाउंडेशन आणि शंकराय हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत वारुवाडी आमचे सहकारी मित्र सरपंच राजूभाऊ मेहर असतील व सर्व त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून मध्यंतरी जो एक आरोग्यविषयक जो कॅम्प झाला त्याच्या माध्यमातून आज आपण पाहतो की जवळजवळ 36 पेशंटचं रुग्णांचं आज आपण ऑपरेशन करून मोफत ऑपरेशन करून आज सगळे परत आपल्या वारुवाडी गावात या सगळ्या ठिकाणी आपल्या इथं दाखल झालेत. खरं तर कौतुक केलं पाहिजे डिसेंट फाउंडेशनचे, शंकराय हॉस्पिटलचे आणि समाजासाठी तळमळीने काम करणारे आमचे वारुवाडी ग्रामपंचायतचे सरपंच राजूभाऊ मेहर असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील. कारण ही सगळे आपण पाहतोय सर्वसामान्य माणसं यांच्या डोळ्यांची ऑपरेशन करता एकीकडे हजारो रुपये खर्च येतो, परंतु यांनी सगळ्यांनी मोफत यांना फ्री उपचार त्या ठिकाणी दिलेत, मोफत ऑपरेशन केलेत. खरोखर या सगळ्या फाउंडेशनचे मी मनापासून कौतुक करतो. प्रत्येक गावात जर असे कॅम्प केले तर नक्कीच सामान्य माणसाला, गोरगरिबाला नक्कीच या ठिकाणी असे उपचार मिळतील, नक्कीच त्यांचे ऑपरेशन मोफत होतील. खरोखर द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. डिसेंट फाउंडेशन त्याचप्रमाणे शंकराय हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत वारवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं खरं तर आपण परवा दिवशी एक डोळ्याचा कॅम्प घेतला. त्या कॅम्पचा वारवाडी, नारायणगाव आणि इतर सर्व पंचक्रोशीतील भरघोसाचा प्रतिसाद मिळाला. खऱ्या अर्थानं एक शंकराय हॉस्पिटल पनवेलचं एक उत्कृष्ट असं हॉस्पिटल आणि सर्व ग्रामस्थ आमचे आज खरं तर तिथून ऑपरेशन करून आले आहेत आणि एक त्यांना चांगली सुविधा त्या ठिकाणी मिळाली. परवा दिवशी ज्यावेळेस आपण आरोग्याचा कॅम्प घेतला त्यावेळेस आमचे द्राक्ष बागायतदार राजूभाऊ मेहर यांनी सावरगावचा कॅम्प झाला असताना तिथे जाऊन स्वतः ऑपरेशन केलं आणि तो अनुभव या येथील ग्रामस्थांना सांगितला. त्याच्या आधारावर खरं तर आमचे ग्रामस्थ सगळे जाऊन आले आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं ऑपरेशन झालं. एक त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आज पाहायला मिळाला, खरं तर ते समाधान मोठं आज आम्हाला मिळालं आहे. सगळं व्यवस्थित. किती खर्च आला? खर्च किती झाला? काहीच खर्च नाही. काहीच खर्च, जेवाय खावायचा सगळं मोफत. 2 चष्मे दिले. आता हे किती दिवस ठेवायचे चष्मे? आणि गोळ्या बिळ्या? गोळ्या नाही. त्यांना दिले 2 महिन्याभराचे, 3 टाइम दिवसाला टाकायचे. तुम्ही गेलते त्यांच्याबरोबर? हप्त्यामध्ये रोजचे 6 वेळा थेंब टाकायचे. हप्ता गेला की नंतर 4 थेंब टाकायचे पुढल्या हप्त्याला, त्याच्यानंतर 3 टाकायचे, शेवटच्या हप्त्याला 2 टाकायचे, 5व्या हप्त्याला 1 थेंब टाकायचे. आणि ते कोणतं? डिसेंट फाउंडेशन आणि जितेंद्र बिडोई, गणेश वारोळे. जितेंद्र बिडोई सरपंचांनी आपलं आभार. खूप धन्यवाद. असं दवाखाना कुठं पाहिलं म्हणजे ते लोक पण चांगले दिसतंय का आता? हा, दोन्ही डोळ्यांनी. कोणत्या ऑपरेशन त्याचं केलं?